आणि आता बातमी आहे दिल्लीतनं शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली। सर्वोच्च न्यायालयाने यावरती आज सुनावणीस नकार दिला। शिवसेना पक्ष आणि चिन्हावरती ऑगस्ट महिन्यात सुनावणी होणार आहे। या प्रकरणाला 2 वर्ष झाली आहेत, बराच कालावधी गेलेला आहे असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलंय। शिवाय ऑगस्ट महिन्यात अंतिम सुनावणीला सुरुवात करू असंही कोर्टाने सांगितलंय। दरम्यान ऑगस्ट मध्ये तारीख कोणती असेल ते कोर्टाने सांगावं अशी मागणी ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी केली। त्यावर उत्तर देताना तारीख कोणती असेल ते आम्ही रोस्टर पाहून आज संध्याकाळपर्यंत सांगू असं कोर्टाने म्हटलंय। त्यापेक्षा चिन्हासंदर्भात आणि शिवसेना चिन्हासंदर्भातची सुनावणी जी आहे ती पुढे ढकलण्यात आली आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडनं। रामराजे, काय अधिक डिटेल्स या संपूर्ण बातमी संदर्भात, कारण सगळ्यांचे डोळे लागलेले होते आजच्या सुनावणीकडे। बिलकुल असं वाटत होतं की सुनावणी होईल, परंतु सुनावणी या संदर्भामध्ये झाली नाही। केवळ 3-4 वाक्य झाली आणि त्यानंतर सुनावणी संपली। यावेळेस सुप्रीम कोर्टाने सांगितलेलं आहे की भरपूर कालावधी झालेला आहे, 2 वर्षाचा कालावधी झालेला आहे। आता अंतिम सुनावणीसाठी हे प्रकरण घेण्यात येईल आणि हे प्रकरण ऑगस्ट मध्ये सुनावणी घेतली जाईल, परंतु तारीख निश्चित सांगितली नव्हती। त्यावर कपिल सिब्बल यांनी सांगितलं की यावर तारीख तुम्ही निश्चित करून द्या। तर सुप्रीम कोर्टाने सांगितलं की आम्ही संध्याकाळपर्यंत तारीख निश्चित करून देऊ। मात्र ठाकरेंकडून वकिलांनी एक नवीन मुद्दा काढला होता की एकनाथ शिंदे यापुढे जर इलेक्शनला जर जात असतील किंवा कोणताही प्रचार करत असतील तर मात्र डिस्क्लेमर वापरावं तिथं, म्हणजेच की हे चिन्ह जे आहे ते न्याय प्रविष्ट आहे, न्याय प्रविष्ट प्रकरण आहे आणि अशा प्रकारचा डिस्क्लेमर जो आहे तो खाली असावा। कारण मागच्या वेळेस आपण पाहिले की अजित पवार यांना सुद्धा तशा प्रकारच्या सूचना देण्यात आल्या होत्या आणि तसं त्यांनी पेपरमध्ये आणि इतर ठिकाणी प्रचार करताना सुद्धा डिस्क्लेमर जो आहे तो दिला होता। तशाच प्रकारचा डिस्क्लेमर इथे पण द्यावा अशी एक मागणी करण्यात आली होती, परंतु सुप्रीम कोर्टानं ही मागणी ऐकली नाही आणि सांगितलं की ऑगस्ट मध्ये पुढच्या महिन्यामध्येच हे संपूर्ण सुनावणीला येईल। मात्र दुसरे एकनाथ शिंदेकडले जे वकील होते त्यांचं म्हणणं होतं की आम्हाला तर पहिल्या आठवड्यामध्येच ही सुनावणी व्हावी अशी अपेक्षा होती, कारण लवकरात लवकर यावर सुनावणी व्हावी, कारण निवडणुका ज्या आहेत त्या इतक्याच लवकर होणार नाहीत असं सुद्धा त्यांनी सांगितलेलं आहे। परंतु निवडणुका कधीपर्यंत होतील यावर स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाहीये। मात्र त्यापूर्वी यावर निकाल यावा असं सुद्धा अपेक्षा शिंदेच्या वकिलांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे आता बघावं लागणार आहे की नेमकं ऑगस्ट महिन्यामध्ये कोणती तारीख दिली जाते आणि त्यावेळेस 1 ते 2 महिन्यामध्ये हे संपूर्ण प्रकरण निकाली काढलं जाते का। नक्कीच रामराजे, तुर्तास धन्यवाद या संपूर्ण सविस्तर माहितीसाठी। तर दरम्यान वकील आसिम सरोदे यांनी या सुनावणीवरती काय प्रतिक्रिया दिली आहे तीही पाहूयात। केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष चिन्हासंदर्भात जो चुकीचा आणि असंविधानिक वाटणारा असा निर्णय दिलेला आहे त्याची सुनावणी त्वरित झाली पाहिजे अशी मागणी इंटरव्हेन्शन अप्लिकेशन करून दाखल करण्यात आली होती। परंतु ती मागणी मान्य करताना सर्वोच्च न्यायालयाने असं मत व्यक्त केलं आज की मूळ पिटिशन जे आहे त्यासोबतच याची सुनावणी घेतली जाईल आणि त्यामुळे त्यांनी कोणतंही म्हणणं ऐकून न घेता ऑगस्ट मध्ये सुनावणी ठेवली जाईल अशा पद्धतीने सांगितलेलं आहे।